मखाण्याची खीर तुम्ही अनेक प्रकारे खाल्ली असेल, पण ही पद्धत एकदा नक्की करून पहा. तुम्हालाही नक्की आवडेल. आज बनवूया मखाण्याची अशी रिच आणि स्वादिष्ट खीर जी प्रत्येकाला आवडेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे कढई ठेवली स्लो फ्लेमवरती. आता ह्यामध्ये मी 2 चमचे तूप घालते. तूप वितळू दे. हे बघा तूप चांगलं वितळलंय. आता मी ड्रायफ्रुट्स भाजून घेते. यामध्ये बदाम आणि काजू आहे. ड्रायफ्रूट चांगले रोस्ट करून घ्यायचे स्लो फ्लेमवरती. आता मी एका साईडला मी एका टोपमध्ये 1 बाउल साखर घेतली आहे, ती घालायची आणि आहे ना चांगलं हाताने असं स्प्रेड करायचं, दाबायचं. हे बघा असं. आता मी हे गॅसवर ठेवते स्लो फ्लेमवरती. हे बघा असं स्लो फ्लेमवरती ठेवायचं. आता इथे बदाम आणि काजू चांगले भाजून होतात आहे. हे बघा ड्रायफ्रूट चांगले भाजून झाले. आता मी हे काढते. एका प्लेटमध्ये काढून ठेवते. सगळं तूप काढते याचं. हे बघा साखर हळूहळू चांगली वितळते. हे बघा एवढं तूप राहिलंय कढईमध्ये. आता त्याच्यामध्येच मी मखाने घालते. 1.5 वाटी घातली आहे मी मखाने. आता मी हे चांगले भाजून घेते. मखाने रोस्ट करून घ्यायचे चांगल्यापणे स्लो फ्लेमवरती ते पण. हे बघा मखाने भाजायला 5 ते 7 मिनिटं लागतात. आता मी बघते एक मखाना घेऊन असं बघते भाजले की नाही भाजले. हे बघा फुटले म्हणजे आपले हे मखाने चांगले रोस्ट झाले. आता मी गॅस बंद करते. हे बघा साखर पूर्णपणे वितळून झाली आहे. कॅरमल रेडी आहे. गॅस बंद करायचा. आता एका साईडला मी तूप ठेवलंय स्लो फ्लेमवरती. आता यामध्ये दूध घालायचं आणि दुधाला चांगली उकळी येऊ दे. आता इथे हे मखाने बघा मी हे मिक्सरमध्ये घालते. थोडेसे थंड झालेत, जास्त नाही. आता मी मिक्सरमध्ये घालते आणि ह्यामध्ये मी ड्रायफ्रुट्स पण घालते जे भाजले होते. हे बघा ह्यामध्ये मी केसर घालते 7 ते 8 आणि मी ग्राइंड करून घेते मिक्सरमध्ये. हे बघा मिक्सरमध्ये ग्राइंड करून झालंय बघा. चांगली पावडर झाली आहे. इथे बघा एका साईडला दूध चांगलं बॉईल झालंय. असं मी ढवळायचं. आता यामध्ये मी ते पावडर घालते आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये मी घालते भाजलेले मखाने आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता ह्यामध्ये मी कॅरेमल घालते. हे बघा ही पद्धत तुम्हाला नक्की आवडेल, कारण की आपण नेहमी साखर घालतो, पण हे कॅरेमल करून घातलेलंच खूप चांगली चव येईल आणि गोडवा येईल चांगला. हे बघा चांगला उखाळा येतोय. थोड्या वेळासाठी असंच राहू दे. असंच सोडायचं त्याला उखाळ्यासाठी. आता यामध्ये मी घालते 1 चमचा वेलची पावडर आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर हे बघा खीर रेडी झाली. आता मी गॅस बंद करते आणि सर्व करून दाखवते तुम्हाला. हे बघा रेडी झाली आपली मखाना खीर. बदामाने चांगलं मी सजावट केली आहे. मस्त झाली आहे. ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. असं छान छान रेसिपीज बघण्यासाठी सानियाज किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा. इतरांनाही शेअर करा रेसिपी. कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.